मी आमचे आदिवासी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष माननीय उत्तमरावजी पवार साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशरावजी शिंदे आणि शंकररावजी बर्डे, गोरख पगारे आणि किसन निकम आणि लहानू सोनवणे. मी पत्रकार किसन सोनवणे, बहुजन आवाज न्यूज 24 या ठिकाणी प्रत्यक्ष ज्या स्थळावर घटना घडली आणि ज्या कुटुंबाला जीवदान दिलं त्या कुटुंबाला एक परमेश्वराचं रूप म्हणून ज्यांनी जीवदान दिलं त्या कुटुंबातून सदस्य ताराबाई पवार आणि त्यांचे मालक छबुराव पवार या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष घटनेबाबत त्यांच्याकडून प्रत्यक्ष त्यांची माहिती घेतो. तर तुमचं नाव सांगा. ताईबाई छबू पवार. तुम्ही मंजूर गावचेच का? हा, मंजूर गावचे. तर या घटनेची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळाली की बुवा अशा या संकटकाळी तुम्हाला मदत करण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? तुम्ही नेमकं त्या परिस्थितीत तुम्ही कुठं होते आणि काय करत होते? आम्ही मेंढ्या चारण्या करताना बा तिकडे गेलो होतो. मग आता मेंढ्या तिकडे चरत होत्या. मग आम्ही तिकडेच मेंढ्या चारताना मग आम्ही असा विचार केला बा आता आम्ही आपण जेवून घेऊ. पण ते तिकडं चौघ जण येईल होते. मग त्यांचं ते पाईप काढायचं काम चालू होतं. मी पण त्यांच्या संग बोलले का पाणी वाढन लय मध्ये नका जाऊ असे मी पण त्यांच्या संग बोलले. कपडे बाजूला उचलून ठेवा हे पण बोलले त्यांच्या संग. आणि मग आम्ही आता जेवण करून घेऊ बा आपण आपल्या आपल्या कामाला मार्ग लागू. आणि मग जेवायला थाट वाढून घेतलं आणि लगेच तोंडात घास घालायचं. तर ते तिकून त्यानं आवाज दिला का बा आम्हाला वाचवा म्हणल्यावर आम्ही तसेच तिघं उठून त्यांच्याकडे धाव घेतली. मग त्यांच्याकडे धाव घेतल्यावर मग ते आम्हाला कोण कुठं दिसायला लागलं. मग यांना माझी पतीला म्हणले तुम्ही पुढं पळा. त्यांना आडवेवा पुढून पाण्यातून. आणि मग मी बी पण मग पळायला लागले. मी जोपर्यंत पाण्यात नव्हते तोपर्यंत मला काही नाही वाटलं. पण मी पाण्यात पाय पडल्यावर मला असं वाटायला लागलं मी भानातच नाही राहिले. पण माझ्या ध्यानात आलं बा का माझ्याजवळ तर मी पळू राहिले पण वाचायचं कस काय आणला. आणि मग माझ्या ध्यानात आला का बा मा अंगावर वस्त्र आहे. आज या गाडीला माझा मुलगा यायचे इडं. मग मी त्या वितून मग चालता मी ती वस्त्र काढून घेतलं अंगावरचं आणि त्यांच्या दिशेनं धाव घेतली. पण मला पुढं कळलं पाणी किती आहे का कमी आहे का जास्त आहे हे काय मला कळलं नाही. मग मी ती साडी त्यांच्याकडे फेकायचा प्रयत्न केला. मग माझ्या मालकानं पुढून होऊन उडी फेकली. ही मुलगी बी पण मग अशी अक्का धाव. मग ती बी मग मी तिला पळता म्हणले का बाई तू फोन कर घरी कोणाला तरी फोन कर. घरून कोणीतरी आणि का आपल्या मदतीला कोणीतरी धावत येईन. मग तिनं फोन केले भावाला. आता दुसऱ्याचे काय तर नंबर नव्हते पण मग तिनं फोन केला का लय मुलं वाहू राहिली इडं तू धावत ये. मग ते बी घरून मुलगा माझा बी धावत आले. आणि मग त्यानं तिडं या वस्तूवर आम्ही त्यांना काढलं तिडून. मग ते का आम्ही काढलं साडी फेकून माझ्या मालकानं उडीमध्ये फेकून दिली. मग ते बाहेर आणले त्यांना. मग ते असे जास्त हे झाले होते श्रेत झाली होती. मग त्यांना असं बाहेर घेऊन असं कानोडं केलं. त्यांचे हात चोळ पाठ चोळ तोंड चोळ. मग ते थोडे सावध झाले. मग सावध झाल्यावर मग ती विचारायला लागले बा सोन्या दादा कुठं आहे. मग मी म्हणलं बा हाय तू घाबरू नको तू धीर धर काय होणार नाही देव काय होऊ देणार नाही. सोन्या दादा कुठे मला दाखवा म्हणलं. पुढं दवाखान्यात नेलं. कोणा काढलं म्हणलं मी आम्हीच काढलं पण पुढं नेलं तू दम धरवा. तर बघा ताराबाई पवार आहे तर खरोखर एक म्हणजे खूप वीर पुरुषार्थाचं काम केलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पण होती. तर तुमचं नाव काय? कविता गांगुडे. आणि तुमचं छबुराव पवार. म्हणजे बघा एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाचा जीव वाचवलेला आहे आणि अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि अशा काळामध्ये जो मानव धर्म आहे तो कुठं आजही जिवंत आहे आणि त्या मानव धर्माचं काम या कुटुंबाने केलेलं आहे. या निमित्तानं आमच्या संघटनेचे अध्यक्ष मान्य उत्तमरावजी पवार, प्रकाशजीराव शिंदे या ठिकाणी आलेले ते पण याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतायत. आज या ठिकाणी मंजूर गावात आल्यानंतर गेल्या गुरुवारी ही जी घटना घडली मंजूर गावामध्ये तर ताराबाई छबू पवार आणि
त्यांचे मिस्टर शंभू पवार, तसं ताई ताई नाही ताईबाई उर्फ ताईबाई. आज तालुक्यात आज जे पूरची परिस्थिती, पावसाळ्यात जे आज घटना घडतात, तर या घटना घडत असताना आज हे कुटुंब जर बघितलं तर हे आदिवासी समाजाचं कुटुंब आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह हा शेळ्यापालन, मेंढ्यापालन करून त्या ठिकाणी करतात ते. तर आज ज्या पद्धतीने ह्या दिवसामध्ये ते स्वतःचे पोट पाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी रानात गेले असतात, ज्यावेळेस जे कुटुंब, ज्या मुलांना त्यांनी वाचवलं, ते कशा पद्धतीने वाचवलं, अक्षरशः जेव्हा आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं का ताईंनी कसा प्रयत्न केला आणि कशी ती मदत झाली, तर ताईंनी कोणताही विचार न करता त्यावेळेस, आणि भाऊ त्या ठिकाणी होते शंभू पवार त्यांचे मिस्टर, ज्यावेळेस तिथं गेले तर प्रत्यक्ष ज्यावेळेस बघितलं का 3 मुलं त्या ठिकाणी बुडताय आणि अशा वेळेस कोणतेही त्यांना फक्त एकच त्या ठिकाणी असं वाटत होतं का आपले मुलं कसे वाचतील, म्हणून त्यांनी स्वतःची कोणती पर्वा न करता स्वतः प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं वस्त्र, त्या ठिकाणी आपली जी साडी आहे ती आपल्याला मुलांना कसं वाचवता येईल हे प्रयत्न केला आणि त्यांनी स्वतःचा जीवाची कोणती पर्वा न करता दोघांवर बायकोंनी, अक्षरशः शंभू भाऊंनी पाण्याच्या विरुद्ध साईड जाऊन त्या ठिकाणी त्या मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि ताईंनी त्या ठिकाणी साडीची मदत त्या मुलांना कशी होईल म्हणून ती मदत केली आणि दोन्हींच्या प्रयत्नाला यश आलं. आणि आज कोपरावमध्ये मंजूर गावाची दुर्घटना घडणार होती, ती अक्षरशः त्यांच्या प्रयत्नातून ती वाचली. यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, त्यामुळे ते पण आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतायत. आज आम्ही 2 दिवसापूर्वी मंजूर गावात जी घटना घडली, तांगतोडे कुटुंबातील 2 मुलं वाहून जात होते आणि इथं त्या ताईबाई पवार आणि छबराव पवार हे दोघं तिथं मेंढ्या चारीत असताना त्यांनी ती घटना पाहिली आणि ती घटना पाहिल्यानंतर त्यांना अतिशय म्हणजे इतकं स्वतःचा मुलगा असं वाटतं की आपला स्वतःचा मुलगा आहे, ह्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. आणि मी अक्षरशः माझ्याकडं ताईबाईसाठी शब्द नाही माझ्याकडे, इतकं म्हणजे मी भावूक झालो आहे त्यांच्यावरती. कारण काय, अशी कोणती स्त्री नाही का ती स्वतःच्या अंगावरची साडी देते, म्हणून तिचं ताईबाईचं आणि छबराचं अतिशय मी कौतुक करतो आणि खास म्हणजे मला आतुर लागलो ते भेटण्याची. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतो, साहेब बघा आजही मानव धर्म जिवंत आहे. आज राजकीय जीवनाच्या धकाधकीमध्ये जातपातीचा विचार न करता दुसऱ्याचा जीव कसा वाचावा यासाठी आजही या गरीब कुटुंबाची भावना आहे, म्हणजे खरोखर यांच्या ठिकाणी परमेश्वराची भावना आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की साहेब यांना लवकरात लवकर मुंबईला बोलवून यांचा पुरस्कार करून यांना शासनाच्या वतीनं जेवढी आर्थिक मदत करता येईल किंवा शासनाच्या जेवढ्या योजना असेल त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला तुम्ही आदेश द्या आणि त्यांना तुमच्यापर्यंत याचा कसा लाभ मिळेल यासाठी अशी विनंती करतो. मानव समाज बहुजन आवाज न्यूज 24 किसन सोनवणे, कोपरगाव.